स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि आरक्षणाच्या सोडती जाहीर झाल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे सगळ्यात प्रमुख पक्षांची साठी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. अर्थातच इथे भाजपने स्वबळाचा नारा दिलाय. मात्र आता नवीन एक राजकीय खेळी समोर येते आणि ती महत्वाची आहे. ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यावर संमती दर्शवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत भाजप जी इथे सत्ता आहे भाजपची, त्यांची काय रणनीती असेल, या दोन्ही राष्ट्रवादीचं आव्हान त्यांना वाटतं का आणि एकूणच आरक्षणाच्या सोडतीनंतर काय चित्र असेल जाणून घेऊ आपल्यासोबत निवडणूक प्रभारी आणि एकंदरीत या सगळ्या निवडणुकी ज्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे ते आमदार शंकर जगताप आपल्यासोबत आहेत. भाऊ, खरं तर निवडणुकीचं बिगुल वाजलंय, युद्धाचंच बिगुल वाजलं असं म्हणता येईल. आत्ता ज्या सोडती झाल्यात, जाहीर झाल्यात, काय चित्र राहील असं वाटतंय? अनेक दिग्गजांना जे आपले स्थानिक नगरसेवक होते त्यांना थोडा फटका बसल्यास दिसतं, पण त्याचा काही परिणाम होईल का? निश्चितच काहीच परिणाम होणार नाही. बऱ्याच ठिकाणं महिलांच्या ठिकाणी पुरुष आणि पुरुषांच्या ठिकाणी महिला एवढाच बदल झालेला आहे. संख्या तर तीच आहे. रिझर्वेशनची संख्या म्हणजे अनुसूचित जातीसाठी 20ची जी संख्या होती ती आहे. जमातीसाठी अनुसूचित जमातीसाठी 3 होत्या, त्या आहेत तशाच राहिलेल्या आहेत. आणि मागासवर्गीय प्रवर्गाला म्हणजेच आपण OBC म्हणतो, BCC, त्याला ज्या 34 जागा होत्या, 35 होती ती एक कमी होऊन 34 झाली. त्याच्यामुळे कुठे काही कमी झालं नाही. ज्या ठिकाणी महिलांच्या ठिकाणी पुरुष आणि पुरुषांच्या ठिकाणी महिला, तर दोन्ही ठिकाणी आमची दोन्ही तयारी आहे. जरी काही दिग्गजांना समजा पुरुष होते तिथे महिला झाल्या तर त्यांच्या घरातील किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता हे तयारच आहेत. पण मग एकंदरीत आता इन्कमिंग वाढण्याची शक्यता आहे आणि ती नाकारता येत नाही. अशा वेळेस तुमच्या पक्षातल्या कुणावरही त्याचा परिणाम होणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही जबाबदारी तुमची असणार. शक्यतो आमच्याकडे जिथे उमेदवार नसेल त्याच ठिकाणी आम्ही त्याचा विचार करू. पण असं एकंदरीत कुठला प्रभाग दिसत नाहीये की जिथे आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे सक्षम उमेदवार नाही, असा एक पण प्रभाग नाहीये. त्याच्यामुळे आम्ही कुणाचा इन्कमिंगचा वगैरे विचार करत नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचाच आम्ही 100% प्रयत्न करणार. प्रभारी म्हणून तुमच्यासमोर आणखी एक पेच आहे की जुन्यांना संधी द्यावी म्हणून एक गट पुन्हा एकदा चर्चा करतो आहे आणि ते त्यासाठी पात्र आहेत, म्हणजे अनेक वर्षे थांबलेले आहेत. अशा वेळेस हा मेळ कसा तुम्ही साधणार? जुने नवीन असे दोन्ही एकत्रित करून आणि पक्षाची एक सिस्टीम आहे. पक्षाची सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये सर्वे होतात, सर्वेमध्ये नाव येतं आणि जो उमेदवार तुल्यबळ आहे, निवडून येण्याच्या निकषामध्ये बसत आहे, मग तो जुना असेल, नवीन असेल, कोणी असेल, त्याला तिथे तिकीट मिळून जाईल. दुसरा एक महत्त्वाचा पेच आहे, पेच म्हणण्यापेक्षा राजकीय खेळी म्हणावं लागेल, की जे राष्ट्रवादी अजित पवार गट तुमच्यासोबत सत्तेत होता, स्वबळाच्या तुमच्या नाऱ्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची भाषा करतायत. अर्थात ते तुम्हाला रोखण्यासाठी, म्हणजे भाजपला रोखण्यासाठी ही राजकीय खेळी दिसते आहे. तसं एकंदरीत दिसत नाही आणि जरी असेल तरी भारतीय जनता पार्टीवर कसलाही परिणाम होणार नाही. कारण आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 128च्या 128 जागाची पूर्ण तयारी आहे. आमचे बूथ प्रमुखापर्यंत, पेज प्रमुखापर्यंतची पूर्ण तयारी झाली. उमेदवारही आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे आणि जर असं काही कुणी एकत्र येत असेल तर निश्चितच त्याला भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते हे सक्षम आहेत. पण मग असं एकत्र यावं लागतं निवडणुकीच्या तोंडावर त्यांना? ही प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते आणि त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे प्रत्येकजण इलेक्शन जसं आज आता आरक्षण डिक्लेअर झालेले आहेत. आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष हा स्ट्रॅटेजी वेगवेगळी करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी केली असेल तर त्याचं स्वागतच आहे. अर्थात स्वागत आहे, परंतु ही राजकीय अपरिहार्यता वाटते तुम्हाला? काय एकंदरीत बघताय या सगळ्या नव्या युतीकडे जे फुटली होती ऑलरेडी? आमच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आता मी जास्त बोलणार नाही. 100 पारचा आकडा आम्ही करणार आहोत. अर्थात. तर हा विश्वास आहे भाजपच्या नेत्यांचा. खरं तर राजकीय खेळी किंवा राजकीय अपरिहार्यता आहे की दोन्ही राष्ट्रवादींना अशा पद्धतीने इकडे यावं लागतं. अर्थात तो घोडे मैदान दूर आहे, परंतु तुर्तास तरी भाजपचा जो विश्वास आहे की अबकी बार 100 पार, आणि ते पिंपरी चिंचवडमध्ये दिसते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सूरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.